तर मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला तो आपला तिरुपती बालाजींचा दर्शनचा होता. तर आता आपण जातोय तिरुपतीवरनं कोल्हापूरला. तर आपला तिरुपती ते कोल्हापूर रोड ट्रिपचा व्हिडिओ असणार आहे. तर विला आपला आपण प्रवास सुरू करूया तिरुपती ते कोल्हापूर. तर आपण आपल्या प्रवासासाठी तयार आहोत, पण एक प्रॉब्लेम झालेला आहे. बघू शकताय या गाडीची चावी भेटत नाही, कुठे ठेवली आहे तीच शोधाशोध चालू आहे. चावी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला निघता येणार नाही. आणि फायनली आपल्याला चावी भेटली आणि आपण निघालो आहे. बघू शकताय दोन्ही गाड्या निघत आहेत. पहिली गाडी निघालेली आहे आणि दुसरी गाडी निघत आहे. बघू शकताय तर दुसरी गाडी निघालेली आहे. हे बघू शकताय मागे आपली गाडी येते. तर आता आपण आहे तिरुपती बायपास रोडवर. तर तिरुपती बायपास रोडवरनं प्रवास करत आहोत आणि इथून आपण कोल्हापूरच्या दिशेने जाणारा रोड पकडणार आहोत. आपण महालक्ष्मी मातेचं दर्शन करणार आहे. कारण मान्यता अशी आहे की तिरुपती बालाजींचं दर्शन झाल्यानंतर कोल्हापूरला आई लक्ष्मीचं, माता लक्ष्मीचं दर्शन केल्यावर हे दर्शन पूर्ण होतं आहे. त्यामुळे आपण आता कोल्हापूरला जातो आहे. समोर बघू शकताय सुंदर असं मंदिर आहे. हे एक मंदिर लागलेलं आपल्याला बघू शकताय. रोडमध्ये आपल्याला जे जे लागेल ते आपण बघत जाणार आहे. चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. समोर बघू शकता हायवे. तर आपण आता टर्निंग करून या हायवेला राईट साईडला आपल्याला जायचं आहे. तर आपण गोल फिरून सरखर मारून या हायवे पकडून सरळ हायवेला जाणार आहे. बघू शकताय आपण राईट साईड घेतलेली आहे आणि आपण आता सरळ ह्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहे. तर बघू शकता बॅनर आलेला आहे आणि बेंगलोर 163 किलोमीटर आहे. हा बेंगलोरला जाणारा हायवे आहे. बघूया आता आपल्याला कोल्हापूरला जायला बेंगलोरवरनं जायला लागतं आहे, कुठून जाता येत आहे. तर आपल्याला पुढे आपल्या प्रवासामध्ये कळेलच. चला आपला प्रवास असाच आपण सुरू ठेवूया. तुम्ही या व्हिडिओची मजा घ्या.
तर आता आपण आहे बँगलोर कोल्हापूर हायवेवर आणि इथून बघू शकता मुंबई 1000 किलोमीटर आहे. इथून मुंबई 1000 किलोमीटर आहे. आपल्याला 1000 किलोमीटर इथून जायचं आहे. पण आपण पहिला कोल्हापूरला जाणार आहे आणि कोल्हापूरवरनं नंतर महालक्ष्मी देवीचं दर्शन करून नंतर आपण दुसऱ्या दिवशी मुंबईला निघणार आहे. तर इथून मुंबई 1000 किलोमीटर आहे. तर आता आपण CNG पंपावर आहे, CNG भरण्यासाठी थांबलो आहे. तर आपण आता तिरुपतीवरनं निघालो आहे कोल्हापूरसाठी आणि तिरुपतीवरनं निघाल्यानंतर आपल्याला लगेच CNG भेटला आहे. तर तिथून CNG भरल्यानंतर आपली गाडी 170 ते 180 किलोमीटरपर्यंत रनिंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा CNG पंप भेटला आहे. म्हणजे आपल्याला पेट्रोलवर गाडी चालवायची गरज पडलेली नाही. तर आपल्याला पुन्हा CNG पंप भेटला आहे. तर आपण आता CNG भरायला थांबलो आहे. चला CNG भरून आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. तर पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला कुठेही CNGचा प्रॉब्लेम आला नाही. बघू शकताय प्रत्येक ठिकाणी आपल्याला CNG भेटला. छान अशी मूर्ती आहे, बघू शकताय. इथे एक छान मूर्ती बनलेली आहे, बघू शकताय. रोडच्या बाजूलाच आहे. तर बघू शकता समोर बोर्ड आलेला आहे आणि बघूया आता बोर्डवर काय दाखवत आहे. बघू शकता बोर्डावर दाखवत आहे पुणे 870 किलोमीटर आहे. इथून पुणे 870 किलोमीटर आहे. आणि बघू शकता बाहेरचं सुंदर वातावरण, हिरवगार क्षेत्रान वगैरे मस्त दिसतं, छान दिसतं एकदम. सुंदर नजारा बघू शकताय. प्रवासामध्ये असे सुंदर सुंदर दृश्य पाहायला मजा येते. हे सरळच ना. Sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are the things I want to know. Secret stars.
आणि समोर बघू शकता पवनचक्क्या, भरपूर पवनचक्क्या इथे लावलेल्या आहेत. आणि बाहेरचा सुंदर नजारा बघू शकताय. सुंदर व्ह्यू आहे बघू शकताय. आपण आता कर्नाटकमध्ये आहे. बघू शकताय सुंदर असा व्ह्यू. सुंदर असे नजारे बघायला मिळत आहेत आपल्याला या प्रवासामध्ये. आपण आता तिरुपतीवरनं कोल्हापूरला जातोय. बघू शकता छानपैकी नारळाची झाडं आहेत. सुंदर. आणि बघू शकता सुंदर असं मंदिर आपल्याला दिसलेलं आहे. तर आता आपण CNG भरायला थांबलोय. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आपण आता CNG पंपावर CNG भरायला थांबलोय. तर आपला 13.5 तासाचा प्रवास आहे. आपण 9 वाजता निघालो. तर आपल्याला 11चा टायमिंग दाखवतोय कोल्हापूरला पोहोचण्याचा. तर आपल्याला कोल्हापूरला 11 ते 12 वाजेवर पोहोचायचं आहे. म्हणून आपण दुपारी जेवलो पण नाही, कंटिन्यू रनिंग करत आहे आणि रस्त्यात काय भेटेल ते रनिंगमध्येच खातच चाललो आहे. तर जेवणाचं बघूया संध्याकाळी काय करता येईल ते. तर आपण आता सध्या CNG भरून आपला प्रवास पूर्ण करण्याच्या मागे लागलो आहे. आणि आता आपण इथे CNG भरून थोडंसं चाय बिस्किट वगैरे खाऊन थोडंसं पोटाला आधार देणार आहे. तर चला आपण CNG भरून चाय वगैरे नाश्ता वगैरे केल्यानंतर आपण आपल्या प्रवासात सुरुवात करूया. चला. तर बघू शकता आपली गाडी उभी आहे CNGसाठी. आणि आपण गाडीमध्ये मुंबई ते रामेश्वर गेलो, रामेश्वरवर तिरुपती आलो, तिरुपतीवरनं आता आपण कोल्हापूरला चाललो. आपल्याला आपल्या गाडीने कोणत्याही प्रकारचा धोका दिलेला नाही. बघू शकता खूप छान प्रवास झालेला आहे आपल्या गाडीमध्ये. आणि CNG आपल्या गाडीत भरायला लावलेलं बघू शकताय. आपली गाडी पूर्ण प्रवासामध्ये CNGवरच चाललेली आहे. आणि बघू शकता सूर्यदेवता मावळत चाललेले आहेत. सुंदर असा सनसेट बघायला मिळाला आहे आपल्याला प्रवासामध्ये. तर आता आपण थांबलो आहे CNG भरायला. तर आता आपल्याला CNG पंप लागला आहे. तर CNGचा फुल भरून घेतल्यानंतर आपल्याला कोल्हापूरपर्यंत आपली गाडी आरामात जाईल. तर आता आपण CNG भरून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आपण 9 वाजता निघालेलो तिरुपतीवरून. आपण टोटल 750 किलोमीटरचा रस्ता आपण कवर केलेला आहे. आता फक्त 110 किलोमीटर राहिला आहे. तो पण आपण 2-2.5 ते 3 तासामध्ये रस्ता कवर करू. तर चला CNGपर्यंत आपण आपला प्रवास सुरू करू. आतापर्यंत आपली गाडी पूर्ण CNGवरच चाललेली आहे बघू शकताय. पण मुंबई ते रामेश्वर, रामेश्वर ते तिरुपती, तिरुपती ते आता आपण कोल्हापूरला जातो. तर आपली पूर्ण गाडी CNGवरच चाललेली आहे. फक्त आपल्याला 50 ते 60 किलोमीटर फक्त आपण पेट्रोलवर चालवलेलं आहे. तर पूर्ण गाडी आपण CNGवर चालवली आहे.
फायनली मित्रांनो आपण कोल्हापूरला पोचलेलो आहे आणि आपण रूम घेतला आहे श्री महालक्ष्मी लॉजमध्ये. तर आपण फायनली 11:30 वाजता कोल्हापूरला पोचलेलो आहे. तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो असणार आहे मग कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनाचा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.